नमस्कार, मी मधुरिमा आणि आजच्या सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहोत MHSET 2021चा काल झालेला पेपर लाईफ सायन्सचा पर्टिक्युलरली स्टडी करणार आहोत की कुठले प्रोबेबल आन्सर जेणेकरून तुम्ही तुमचा स्कोअर काढू शकतात आणि एक्सपेक्टेड कट ऑफ तर आपण स्टडी म्हणजे डिस्कस करणार आहोतच अपकमिंग लेक्चर्समध्ये. पण आज आपण बघूयात आन्सर की काय आहे. सो मला हा जो सेट मिळालेला आहे तो आपण डिस्कस करतोय. बघूयात फर्स्ट क्वेश्चन काय विचारलाय, विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट फॉर द सोडियम पोटॅशियम ATPases. म्हणजेच थोडक्यात सोडियम पोटॅशियम पंपवरती क्वेश्चन आलेला आहे आणि आपली जी बायोकेमिस्ट्रीची टेस्ट आहे फर्स्ट टेस्ट त्याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन हा विचारला होता. ठीक आहे, आता ऑप्शन्स बघूयात. काय ऑप्शन आहे, सोडियम अँड पोटॅशियम बाइंड्स ऑन द एक्स्ट्रा सेल्युलर साइड व्हाईल द ATP अँड ओवाबेन बाइंड्स ऑन द इंट्रासेल्युलर साइड. ठीक. सेकंड ऑप्शन आहे, सोडियम अँड पोटॅशियम बाइंड्स ऑन द इंट्रासेल्युलर साइड व्हाईल द ATP अँड ओवाबेन बाइंड्स ऑन द एक्स्ट्रासेल्युलर साइड. त्यानंतर सोडियम अँड ATP बाइंड्स ऑन द इंट्रासेल्युलर साइड, पोटॅशियम अँड ATP बाइंड्स ऑन द इंट्रासेल्युलर व्हाईल द सोडियम अँड ओवाबेन बाइंड्स ऑन द एक्स्ट्रासेल्युलर साइड. आणि लास्ट ऑप्शन आहे, सोडियम अँड ATP बाइंड्स on the intracellular side while the potassium and ovaben binds on the extracellular side. असे तुम्हाला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. आता हा जर क्वेश्चन आहे तो सेल बायोमधून विचारला गेलेला आहे. जर तुम्हाला सोडियम पोटॅशियम पंप व्यवस्थित माहिती असेल तुम्ही इझिली आन्सर करू शकत होता, कारण की कन्फ्युजिंग नाही आहेत आन्सर्स. कसे ते मी तर तुम्हाला सांगते की फॉर एक्झाम्पल आपण सेलचा मेम्ब्रेन कन्सिडर केला. हा फॉर एक्झाम्पल सेलचा मेम्ब्रेन आहे. सेलचा मेम्ब्रेन ऑब्वियसली फॉस्फोलिपिड बायलेयर्सपासून बनलेला. हा फॉस्फोलिपिड कन्सिडर करा बायलेयर. त्यानंतर हा जो फेस आहे तो आहे एक्स्ट्रा सेल्युलर. हा जो फेस आहे फॉर एक्झाम्पल हा आहे इंट्रासेल्युलर फेस. ठीक. आता आपल्याला माहिती आहे सोडियम पोटॅशियम पंप आहे म्हणजे इथे एनर्जी यूज होते. आता सोडियम पोटॅशियम पंपमध्ये काय होतं तर जनरली सोडियम पोटॅशियम पंपमध्ये 2 पोटॅशियम जे आहेत ते आतमध्ये येत असतात. कुठे, सेलच्या इनर साईडला. आणि सेलमधून कारण की ते अँटीपोर्टर्स आहेत ना, अँटीपोर्टर्स असल्यामुळे काय होणार आहे, 3 सोडियमचे जे आहेत ते बाहेर जाणार आहे. 3 सोडियमचे मॉलिक्युल्स बाहेर टाकण्यात येतील. म्हणजे अशा प्रकारे 2 पोटॅशियम आत येत आहेत, 3 सोडियम बाहेर जात आहेत. हाच काय झाला, अँटीपोर्टरचा पार्ट झाला. ऑब्वियसली एखादी गोष्ट तुम्ही फोर्सफुली पाठवतायत, पंप थ्रू पाठवतायत तर तिथे एनर्जी लागणार आहे. मग जी एनर्जी लागणार आहे ती कुणाला लागेल, सोडियमला, कारण सोडियम तुम्ही आतून बाहेर पाठवतायत ना. मग ऑब्वियसली इथे एनर्जी युटिलाइज्ड होणार आहे आणि एनर्जी युटिलाइज होणार आहे म्हणजेच तुमचं इथे ATPचं कन्व्हर्जन होईल ADPमध्ये. म्हणजेच यावरून तुम्हाला एवढी जरी डायग्राम माहिती असते तुम्ही सांगू शकला असता की सोडियम हा इंट्रासेल्युलर साईडला आहे, पोटॅशियम हा एक्स्ट्रासेल्युलर साईडला आहे. मग ह्यावरून आपण आन्सर काढू शकतो का, सोडियम आणि ATP हे इंट्रासेल्युलर आहे. ऑब्वियसली सोडियम अँड ATP बाइंड्स ऑन द इंट्रासेल्युलर साईड व्हाईल द पोटॅशियम अँड ओवाबेन बाइंड्स ऑन द एक्स्ट्रासेल्युलर साईड. जरी ओवाबेनबद्दल माहिती नव्हतं तरीही ऑप्शन्स कन्फ्युजिंग नव्हते, तुम्ही आन्सर करू शकत होतात. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर डी. होप सो बऱ्याचशा स्टुडंट्सने करेक्ट ऑप्शन केलेलं असेल. ओके, moving towards the next question. Question number 2 बघा. The sequencing of dash dash helped investigators conclude that all living things can be classified into the 3 domains. खालीलपैकी कुठल्या बेसिसवरती आपण सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला 3 डोमेन्समध्ये क्लासिफाय केलं. ऑप्शन्स आहे DNA, सायटोक्रोम C, rRNA, हिमोग्लोबिन. आणि मी तुम्हाला एक एलिमिनेशन मेथड सांगितली होती. जे तुम्हाला वाटतंय की हे 100% चुकीचं आहे त्याला तुम्ही एलिमिनेट करा. हिमोग्लोबिनवरती बेसिसवरती असं नाही क्लासिफाय करू शकत. सो किंवा सायटोक्रोम C वरती बेसिसवरती क्लासिफाय नाही करू शकत. क्लासिफिकेशनसाठी आयदर तुम्ही DNA वापरणार किंवा RNA वापरणार. आता RNA ही जी सिक्वेन्स आहे, वी नो दॅट RNA हा एन्शियंट आहे आणि RNA अगोदर इव्हॉल्व झालेला आहे. म्हणजेच RNAला असं म्हणू शकतो की तो अगोदर आला आहे, म्हणजेच आपण ॲन्सेस्टरमध्ये पण तो स्टडी करू शकतो. आणि RNAच्या नंतर मग मोस्ट स्टेबल फॉर्म जो होता तो DNA. मग आपण DNAला कन्सिडर करणार नाही ह्या केसमध्ये. आपण कोणाला कन्सिडर करू, दॅट इज द rRNA. कारण की हा जो RNA आहे ती एक कन्झर्व्ड सिक्वेन्स आहे ज्याला आपण 16S rRNA टेक्नॉलॉजी तुम्ही ऐकलेलं असेल. सो 16S rRNA म्हणजेच एक कन्झर्व्ड सिक्वेन्स आहे ज्याला आपण म्हणतो सिग्नेचर सिक्वेन्स. आणि हा सिग्नेचर सिक्वेन्सवरती डिपेंडिंग आपण काय करतोय, ऑर्गॅनिझम्सला क्लासिफाय करतो. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर C. मूविंग टुवर्ड्स द क्वेश्चन नंबर 3.
मार्क द करेक्ट स्टेटमेंट, खालीलपैकी कुठले स्टेटमेंट करेक्ट आहे. इन ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट मॉलिक्यूल मूव्स फ्रॉम द हायर टू द लोअर कॉन्सन्ट्रेशन. इनकरेक्ट. ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट आहे ना, एनर्जी लागणार आहे, म्हणजेच मॉलिक्यूल कुठून कुठे ट्रान्सफर व्हायला पाहिजे, लोअरपासून हायरकडे ट्रान्सफर व्हायला पाहिजे. सो इनकरेक्ट ऑप्शन. सेकंड, कॅरियर प्रोटीन इज इन्वॉल्ड इन द बोथ ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट अँड फॅसिलिटेड डिफ्युजन. येस, करेक्ट असू शकतं हे ऑप्शन. बघूयात नेक्स्ट क्वेश्चन नंबर ऑप्शन नंबर 3, that is the energy is consumed to move the molecule against a concentration gradient in the active transport only. हेही करेक्ट ऑप्शन आहे की एनर्जी जी आहे ती कन्झ्युम केले जाते अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट, म्हणजेच ॲक्टिव्ह लोअर कॉन्सन्ट्रेशनपासून हायर कॉन्सन्ट्रेशनमध्ये जाण्यासाठी पाहिजे. बरोबर. पण त्यांनी इथे काय दिले, ओनली. ठीक, आपण विचार करूयात ह्या गोष्टींवरती. आणि लास्ट ऑप्शन आहे, इन ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट ओनली द वॉटर मॉलिक्यूल आर ट्रान्सपोर्टेड विथ द कन्झ्युमिंग एनर्जी. सो हे काढू शकतात, कारण की वॉटरला कुठल्याही प्रकारचं एनर्जी लागत नाही आहे किंवा तो एक ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टचा प्रकार नाही आहे. वॉटर झालं, गॅसेस झालेत, हे काय पॅसिव्ह डिफ्युजनने होतं, त्यांना एनर्जी लागत नाही आहे. मग कन्फ्युजन होतं ह्या दोन ऑप्शन्समध्ये. आता ह्या दोन ऑप्शन्समध्ये कन्फ्युजन होतं, तर मी तुम्हाला सांगितलं की बायोलॉजीमध्ये ऑलवेज आणि ओनली ह्या दोन गोष्टी ज्या आहेत त्या अवॉइड करत जा. ओनली जिथे असेल ती कंडिशन पॉसिबल नाही आहे, काही ना काही एक्सेप्शन असतं. किंवा ऑलवेज एखादी गोष्ट घडते असं शक्यतोवर होत नाही. तर अशा टाईपमध्ये जर असेल तर तुम्ही आन्सर करेक्ट करू शकत होता, कॅरियर प्रोटीन इज इन्वॉल्ड इन द बोथ. अँड ऑब्वियसली दिस इज द ट्रू स्टेटमेंट की कॅरियर प्रोटीन जे आहेत ते दोन्हींमध्ये इन्वॉल्व होतात, ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टसाठी पण आणि फॅसिलिटी प्रोव्हाइड करतात ना कॅरियर प्रोटीन. म्हणजे एका मॉलिक्यूलला इकडून सेलच्या एक्स्ट्रा सेल्युलर फेसकडून इंट्रासेल्युलरला घेऊन जायचं आहे. सो बिकॉज ऑफ दॅट दे रिक्वायर द एनर्जी अँड दॅट्स वाय द ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट वन. पण जर तुम्हाला कन्फ्यूज झालं असतं तर असाही एक ऑप्शन होता आपल्याकडे. क्वेश्चन नंबर 4 बघा काय विचारलं. हायब्रिड झोन इज द रिजन वेअर. हायब्रिड झोन असं रिजन आहे. ऑप्शन आहेत, हायब्रिड्स कॅन डेव्हलप, असं ठिकाण जिथे हायब्रिड तयार होतात. जेनेटिकली डिस्टिंक्ट पॉप्युलेशन मीट्स अँड इंटरब्रीड टू द सेम एक्सटेंट. जेनेटिकली सिमिलर पॉप्युलेशन मीट्स बट कॅन नॉट इंटरब्रीड. अँड लास्ट ऑप्शन आहे, पॉप्युलेशन्स ऑफ द सेम जिओग्राफिक रिजन मीट्स अँड एक्सचेंज द जीन्स. असे काय 4 ऑप्शन्स आपल्याकडे आहेत. आता पहिल्यांदी हा ऑप्शन आपण इनकरेक्ट सांगू शकतो, कारण की हायब्रिड रिजन म्हणजे तिथे हायब्रिड्स तयार होतात वगैरे असा काही प्रकार नसतो. त्यानंतर 4th ऑप्शन आपण इझिली कटआउट करू शकतो, पॉप्युलेशन्स ऑफ द सेम जिओग्राफिक रिजन मीट्स अँड एक्सचेंज द जीन. सेम जिओग्राफिक रिजनमधले आले आणि त्यांचे जीन एकत्र आले तर ऑब्वियसली तिथे हायब्रिड तयार नाही होणार आहे. डिफरंट ठिकाणाहून जर ते एकत्र आले आणि त्यांनी इंटरब्रीडिंग केलं तर तिथे हायब्रिड तयार होईल. सो कॉमन लॉजिक तुम्ही लावू शकत होतात, काय, जेनेटिकली डिस्टिंक्ट पॉप्युलेशन मीट्स अँड इंटरब्रीड टू द सम एक्सटेंट. सिमिलर पॉप्युलेशन येऊन काय फायदा, किंवा सेम जिओग्राफिक रिजनमधून येऊन काय फायदा. सो द बी ऑप्शन इज द करेक्ट वन. ओके, नेक्स्ट बघूयात क्वेश्चन नंबर 5. The sedimentation coefficient increases with. Option I, increase in the solvent density, increase in the friction, decrease in the mass of the particle and decrease in the partial specific volume. So हा जो कोइफिशियंट सेडिमेंटेशन असेल किंवा सेडिमेंटेशन कोइफिशियंट असेल तर तो काय असतो, तर जेव्हा सेंट्रिफिकेशन प्रोसेस होत असते तर तेव्हा काय होतं, एखादा जर हाय डेन्सिटीचा मॉलिक्यूल असेल ज्याचा मास जास्त आहे तर तो लवकर सेटल डाऊन होईल. सो सेडिमेंटेशन कोइफिशियंट त्याचा खूप जास्त म्हणजे फास्टर असेल, कमी असेल, खूप कमी वेळेमध्ये तो काय होतोय, सेटल डाऊन होतोय. मग आता इथे काय विचारलंय, सेडिमेंटेशन कोइफिशियंट कशामुळे इन्क्रीज होऊ शकतो. इन्क्रीज इन द सॉल्वंट डेन्सिटी, ह्याच्यामुळे इन्क्रीज नाही होणार, डिक्रीज होईल. इन्क्रीज इन द फ्रिक्शन, नो. डिक्रीज इन द मास ऑफ द पार्टिकल, पार्टिकलचं मास जर कमी झालं तर तो सेडिमेंट लवकर कसा होईल. सो डिक्रीज इन द पार्शियल स्पेसिफिक व्हॉल्यूम, जर पर्टिक्युलर व्हॉल्यूम जर तुम्ही कमी केला तर तो डिक्रीज फास्टर रेटने होईल. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर डी. त्याचा पर्टिक्युलर फॉर्म्युला आहे आणि त्या फॉर्म्युल्याच्या यूज करून आपण त्याला सॉल्व करू शकतो किंवा कॉमन लॉजिकने अशा प्रकारे सॉल्व करू शकतो. ओके,
Question number 6, peptide antigens assemble with the class 1 MHC aided by. सो पेप्टाइड अँटीजेन्स काय विचारलं आहे, असेंबल्ड विथ द क्लास 1 MHC. ऑप्शन आहे चॅपेरॉन मॉलिक्यूल, इम्युनोग्लोबुलिन्स, टी सेल रिसेप्टर, सायटोकाइन्स. MHC म्हटलं की ते स्पेसिफिक असतात कोणाला, टी सेलला. त्यामुळे तुम्ही सायटोकाइन्स ऑप्शन काढू शकतात, इम्युनोग्लोबुलिन्सला काढू शकतात. कन्फ्युजन तुम्हाला होऊ शकतं चॅपेरॉन आणि टी सेल रिसेप्टरला. पण त्यांनी काय म्हटले, एडेड बाय, दे डोंट से, की त्यांनी असं नाही म्हटलं की MHC1 मॉलिक्यूल कोणाला रिप्रेझेंट करेल. जर रिप्रेझेंटेशन विचारलं असतं तर तो टी सेल रिसेप्टर झाला असता. बट इट इज द एडेड बाय, आणि एडेड बाय बिकॉज ऑफ द चॅपेरॉन मॉलिक्युल्स MHC1. आणि एक गोष्ट बघा की MHC वरती, म्हणजे MHCचा हा जो पार्ट आहे ना 1, 2, 3, ह्याच्यावरती प्रत्येक एक्झाममध्ये एक तरी क्वेश्चन आलेला आहे. त्यामुळे ह्या MHCचं फॉर्मेशन किंवा ते रिप्रेझेंट एखाद्या मॉलिक्यूलला कशा प्रकारे करतात, त्याचं मेकॅनिझम आणि ते कोणाला रिप्रेझेंट करतात, ह्या गोष्टी तुमच्या क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. ठीक, ओके. क्वेश्चन नंबर 7, टाइप 2 ग्लायकोजन storage disease, that is the Pompe disease, is the genetic disorder in which the defective enzyme is. Option आहे alpha 1,4 to alpha 1,6 branching enzyme, alpha 1,6 glucosidase, alpha 1,4 glucosidase, phosphorylase kinase. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन होता. ऑप्शन आहे alpha 1,6 glucosidase is the correct option. त्यानंतर क्वेश्चन नंबर 8 बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज द एक्झाम्पल ऑफ ऑटोइम्युन डिसीज. आता ऑटोइम्युन डिसीज म्हणजे स्वतःसोबत फाईट करणं, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये असे काही मॉलिक्युल्स तयार होत आहेत की ज्याला आपण स्वतःच फाईट करतो, म्हणजे सेल्फ मॉलिक्युल्ससोबतच आपली स्वतःचीच इम्युन सिस्टीम फाईट करते. त्याला आपण ऑटो इम्युन रिस्पॉन्स, दॅट इज द व्हेरी एक्झॅगरेटेड रिस्पॉन्स असतो. सो ऑप्शन्स काय, पार्किसन्स डिसीज. पार्किसन्सचा आणि ऑटो इम्युन डिसीजचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. किंवा अल्झायमर्स असेल तर हे काय आहेत, हे क्रोमोझोम्समध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट झाल्यामुळे किंवा नॉन डिस्जंक्शनिंग झाल्यामुळे काय होतं, यांच्यामध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहेत. त्यामुळे आपण ह्याला कन्सिडर नाही केलं. स्पॅस्टिसिटी आणि मिस्थेमिया ग्रॅव्हिस. सो मिस्थेमिया ग्रॅव्हिस इज द करेक्ट ऑप्शन, ज्याच्यामध्ये ऑटो इम्युन डिसीज होतं. आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की हायपर सेन्सिटिव्हिटीचे 4 टाईप करून जा. हायपर सेन्सिटिव्हिटी 1, 2, 3 आणि 4 चारही हायपर सेन्सिटिव्हिटी करायचे. जरी तुम्ही यावेळी केलेलं नसेल तर नेक्स्ट एक्झामसाठी तुम्हाला हायपर सेन्सिटिव्हिटी क्लिअर करून जायचं आहे. म्हणजे इम्युनोमधून एकतर आपल्याला ऑटो इम्युन, हायपर सेन्सिटिव्हिटी आणि MHC मॉलिक्युलवरती क्वेश्चन्स विचारले जातात. क्वेश्चन नंबर 9 बघूयात. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट द लिफी रेग्युलेटरी जीन इन अरॅबिडोप्सिस थॅलेसिमिया इज द करेक्ट. लिफी हा जो काही जीन आहे अरॅबिडोप्सिस थॅलेसिमियामध्ये, थॅलियानामध्ये ह्या प्लांटमध्ये, तर त्याचं फंक्शन काय आहे तर ते आपण स्टडी करणार आहोत किंवा ऑप्शन्स दिलेले आहेत. लिफी इज इन्वॉल्ड इन द फ्लोरल मेरिस्टेम आयडेंटिटी, किंवा लिफी इज इन्वॉल्ड इन द लीफ एक्सपान्शन, लिफी इज इन्वॉल्ड इन द रूट मेरिस्टेम आयडेंटिटी, किंवा लिफी इज इन्वॉल्ड इन द स्टेम डिफरन्शिएशन. असे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. आणि द करेक्ट ऑप्शन फॉर दिस इज दॅट इज द लिफी इज इन्वॉल्ड इन द फ्लोरल मेरिस्टेम आयडेंटिटी. फ्लोरल मेरिस्टेम म्हणजे फ्लावर्सच्या प्रोडक्शनमध्ये किंवा लसूण फॉर्मेशनमध्ये ते काय आहेत, लिफी जीन्स इन्वॉल्ड आहेत. जरी लिफी नाव असेल तरी ते लीफच्या एक्सपान्शनमध्ये काम करत नाहीत. ठीक, प्लांट फिजिओमधून क्वेश्चन आला होता. त्यानंतर क्वेश्चन नंबर 10, आणि मी तुम्हाला खूप वेळेस म्हटले होते की तुम्ही 12चं एकदा बुक ना रीड करून ठेवा, कारण की खूप बेसिक गोष्टी 12थमधून विचारले गेले. आता हा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 10. बायनॉमियल नॉमेनक्लेचर includes the name of the plants in the 2 words designated. ऑप्शन आहे फॅमिली, जेनेरिक नेम, स्पेसिस नेम, जेनेरिक नेम, स्पेसिफिक epithet, स्पेसिस नेम, व्हेरिएटल epithet. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर सी. इझी होता क्वेश्चन. ओके, क्वेश्चन नंबर 11. काय विचारलं आहे, द कॉझल ऑर्गॅनिझम फॉर द राईस ब्लास्ट डिसीज इज. राईस ब्लास्ट डिसीज जो आहे तो कुठल्या ऑर्गॅनिझममुळे होतो. अप्लाइडचा क्वेश्चन आहे ऑब्वियसली. झॅन्थोमोनास ओरिझी, मॅग्नेथ्रिया ग्रॅसिया, रायझोक्टोनिया सॅलोनी, हेमिंथोस्पोरियम ओरिझी.
सो द करेक्ट ऑप्शन इज दॅट इज द हेल्मिंथोस्पोरियम ओरिझी. त्याच्यामुळे काय होणार आहे तर राईस ब्लास्ट डिसीज होतो. क्वेश्चन नंबर 12, द सेंटर ऑफ ओरिजिन ऑफ द पोटॅटो इज. अशाच टाईपचे प्रत्येक वेळी कॉफीचं सेंटर विचारतात, पोटॅटोचं सेंटर विचारतात. सो ऑप्शन आहेत इंडिया, ब्राझील, ऑस्ट्रेलिया, पेरू. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर डी, दॅट इज द पेरू. क्वेश्चन नंबर 13 बघा. हेलिकोबॅक्टर पायलोरी uses ureases to counteract the chemical defense in the human organ in which it lives. This chemical defense is. मग ही कुठली केमिकल डिफेन्स आहे. आता हा जो काही बॅक्टर पायलोरी नावाचा जो काही बॅक्टेरिया आहे ना, तर तो फूड किंवा वॉटर पॉयझनिंगमध्ये होत असतो. मग आता हा जो बॅक्टेरिया एकदा बॉडीच्या आतमध्ये एंटर केला की तो युरिक ॲसिडचं कन्वर्जन अमोनियामध्ये करतो. म्हणजेच तो काय करतो की स्टमकमधली जी ॲसिडिटी आहे त्याला न्यूट्रलाइज करतो आणि मग स्वतःचं प्रोडक्शन वाढवतो. मग आता ऑप्शन्स बघूयात. लायझोझोम, हायड्रोक्लोरिक ॲसिड, सुपर ऑक्साईड रॅडिकल्स आणि सीबम. मग ह्याच्याकडे कोणतं डिफेन्स मेकॅनिझम आहे. हायड्रोक्लोरिक ॲसिडला काउंटर करायचं. हायड्रोक्लोरिक ॲसिडला काउंटर करण्याचा म्हणजेच तो ॲसिडिटी कमी करतो आणि मग स्वतः सर्वाईव्ह करतो. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 14, विच ऑफ द फॉलोइंग पेअर ऑफ द शुगर इज अ नॉन रिड्युसिंग नेचर. ग्लुकोज, गेलेक्टोज, सुक्रोज, tetrahallose, glucose, sucrose, heptulose. So the correct option is tetrahallose, glucose. So these are what? These are the non-reducing sugars. Direct question होता. The enzyme involved in the following reaction is. कुठला एन्झाईम इन्व्हॉल्ड आहे ह्या रिॲक्शनमध्ये. कुठली रिॲक्शन आहे. अमायनो ॲसिड ATP tRNA, अमायनो ॲसिड tRNA AMP inorganic phosphate. So options are the amino acyl tRNA transferase, amino acyl tRNA synthetase, peptidyl transferase आणि RNA polymerase. ऑब्वियसली RNA पॉलिमरेजचा इथे काही रोल नाही आहे किंवा पेप्टिडिल ट्रान्सफरेजचा पण इथे काही रोल नाही आहे. तर इथे कशाचा रोल आहे. सो द करेक्ट ऑप्शन, आता दोन्हींमध्ये कन्फ्युजन होऊ शकतं तुम्हाला, पण इथे काय आहे ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट वन. क्वेश्चन नंबर 16 बघा. The resting membrane potential is determined by. Resting membrane potential कोण डिटरमाइन करतं. पोटॅशियम ग्रॅडियंट, सोडियम ग्रॅडियंट, कॅल्शियम ग्रॅडियंट आणि क्लोरीन ग्रॅडियंट. आता हे तर रेस्टिंग पोटेन्शियलमध्ये नाही आहे आणि सोडियम जो आहे तो ॲक्शन पोटेन्शियलमध्ये काम करतो. मग उरतं कोण. पोटॅशियम. पोटॅशियममध्ये काय असतात त्यांचे जे चॅनल्स असतात ते लीकी चॅनल्स असतात आणि प्रत्येकाचे रेस्टिंग पोटेन्शियल मेम्ब्रेनची वेगळी असते. जर तुम्ही न्यूरॉनला कन्सिडर केलं तर त्याचं रेस्टिंग पोटेन्शियल किती आहे. -70. मग -70 असेल तर त्याला पॉझिटिव्हकडे जाण्यासाठी लीकी पोटॅशियम लागतं. मग पोटॅशियमचं जितकं जास्त आतमध्ये येत जाणार तितकं जास्त तो पॉझिटिव्हिटीकडे जाणार आहे. म्हणजेच मग तो कशामध्ये जाईल. जितकी जास्त पॉझिटिव्हिटी सोडियम ॲक्टिवेट होईल, सोडियम जितकी जास्त ॲक्टिवेट मग इथे काय जनरेट होणार आहे तर ॲक्शन पोटेन्शियल जनरेट होणार आहे. आणि प्रत्येक एक्झामला ह्या ॲक्शन पोटेन्शियलवरती क्वेश्चन विचारला गेला आहे, म्हणजेच हा इम्पॉर्टंट आहे. ठीक. क्वेश्चन नंबर 17, when the robin eats an earthworm the following happens. रॉबिन हा एक पक्षी आहे ज्याने अर्थवर्म खाल्लाय. मग काय होईल. Detrital food webs can be contribute energy to the grazing food web. Grazing food webs can contribute energy to the detrital food webs. Transition of energy from primary producer to the primary consumers occur. आणि लास्ट ऑप्शन आहे that is transition of energy from the primary consumer to the secondary consumer takes place. So आता अर्थवर्म आहे. आता अर्थवर्म हा काय प्रायमरी कन्झ्युमर होऊ शकत नाही कारण की तो लीफला खात नाही आहे. म्हणजेच आपला ऑप्शन डी इनकरेक्ट आहे, सी इनकरेक्ट आहे कारण की दोन्ही याच्यात काय म्हटले प्रायमरी कन्झ्युमर, तो प्रायमरी कन्झ्युमर नाही आहे. मग आता ग्रेझिंग फूड वेब्समध्ये तो इन्वॉल्ड आहे का. नो, ग्रेझिंग फूड वेब्समध्ये तो इन्वॉल्ड नाही आहे. कॉन्ट्रीब्यूट द एनर्जी टू द डेट्रिटल फूड वेब्स. हा जो अर्थवर्म आहे तो कुठे असतो तर अर्थवर्म असतो सॉईलमध्ये आणि सॉईलमध्ये असल्यामुळे डेट्रिटल फूड वेब्स कॅन कॉन्ट्रीब्यूट द एनर्जी टू द ग्रेझिंग फूड वेब. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर 1. Okay, next question number 18. Which of the following is known as the sedimentary cycle because of its reservoir of the sedimentary rock?
ऑप्शन आहे कार्बन सायकल, हायड्रोलॉजिकल सायकल, नायट्रोजन सायकल आणि फॉस्फरस सायकल. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर डी. आणि अगेन 12थमधून क्वेश्चन विचारले. क्वेश्चन नंबर 19 बघा. विच ऑफ द फॉलोइंग प्रोटीन्स बाइंड्स टू द कॅल्शियम ड्युरिंग द एक्साइटेशन कॉन्ट्रॅक्शन कपलिंग. ऑप्शन आहे ट्रोपोमायोसिन, ॲक्टिन, मायोसिन आणि ट्रोपोनिन. सो द ट्रोपोनिन हा जो आहे तो इन्वॉल्ड आहे एक्साइटेशन कॉन्ट्रॅक्शन कपलिंगमध्ये. कोण? ट्रोपोनिन. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर डी. कसं? त्याचं पूर्ण मेकॅनिझम 11th स्टँडर्डच्या बुकमध्ये दिलेला आहे व्यवस्थित. जमल्यास हा जो पेपर आहे तो आणखी डिटेलमध्ये आपण स्टडी करूयात, पण आता थोडंसं वेळ कमी आहे आणि तुम्हाला जास्त घाई आहे की याचे आन्सर की काय, त्यामुळे शॉर्टमध्ये आपण कवर करण्याचा प्रयत्न करतोय. ठीक. Both the substrate A and B must be present at the enzyme active site simultaneously is a characteristic feature of. Option आहे all by substrate reaction, double displacement reaction, single displacement reaction, both B and C. So both the substrate A आणि B जे आहेत at a enzymes active site, हे दोन्ही सबस्ट्रेट एन्झाईमच्या एकाच ॲक्टिव्ह साईटमध्ये सायमल्टेनियसली आहेत. तर हे कोणतं कॅरेक्टरिस्टिक्स फीचर आहे? सो ऑप्शन नंबर सी, दॅट इज द सिंगल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन फीचर. सिंगल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन फीचरमध्ये हे दोन्ही सबस्ट्रेट एका ॲक्टिव्ह साईटवरती बाइंड होऊ शकतात, कारण की एक गेला की दुसरा येणार आहे तिथे. ठीक. क्वेश्चन नंबर 21 बघा. नंबर ऑफ न्यूक्लियर पोर्स डिपेंड्स ऑन द. ऑप्शन आहे सरफेस वॉल्यूम ऑफ द न्यूक्लियर मेम्ब्रेन, ट्रान्सक्रिप्शन ॲक्टिव्हिटी ऑफ द सेल, DNA कंटेंट ऑफ द सेल, साईज ऑफ द न्यूक्लियस. आता आपल्याला माहिती आहे की यूकॅरियोटिक सेल आपण कन्सिडर केली तर यूकॅरियोटिक सेलमध्ये हा जो न्यूक्लियस आहे हा न्यूक्लियस डबल मेम्ब्रेन आहे. डबल मेम्ब्रेन जरी असेल तरी ह्या न्यूक्लियसवरती हे न्यूक्लियर पोर आहे. आता न्यूक्लियसमध्ये जेव्हा प्रोटीन सिंथेसिस होतं तर न्यूक्लियसमध्ये काय होत असतं? ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस होते. ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस होते म्हणजेच DNAचं कन्व्हर्जन mRNA मध्ये होतं. कुठे होतं हे सगळी प्रोसेस? ही प्रोसेस होते न्यूक्लियसमध्ये. आता mRNAचं कन्व्हर्जन फर्दर आपल्याला प्रोटीनमध्ये करायचं आहे आणि प्रोटीनमध्ये करायचं असेल तर आपल्याला ह्या mRNAला कुठे पाठवावं लागेल? सायटोप्लाझममध्ये. आणि सायटोप्लाझममध्ये का पाठवावं लागेल? कारण की ऑल द नेसेसरी एन्झाईम विच इज रिक्वायर्ड फॉर द ट्रान्सलेशन प्रोसेस दॅट इज प्रेझेंट इनसाइड द सायटोप्लाझम. जेवढे काही नेसेसरी एन्झाईम्स आहेत ते सगळे कुठे प्रेझेंट आहे? सायटोप्लाझममध्ये. म्हणजे मस्ट आहे की इथे जर mRNA तयार झाला तर त्याला बाहेर पाठवणं. मग बाहेर कुठून पाठवतात? ह्या न्यूक्लियर पोर थ्रू mRNAला एक टॅग लावलेला असतो अशा प्रकारे आणि त्यांना काय करतात? बाहेर टाकतात. मग आता कुठलं आहे? सरफेस व्हॉल्यूम ऑफ द न्यूक्लियर मेम्ब्रेन. सरफेस व्हॉल्यूम किती जरी असेल तरी त्याच्यावरती डिपेंड पोर्स नाही आहे. पोर्सचं फंक्शन काय आहे? एखाद्या mRNAला किंवा ट्रान्सक्रिप्शनमधून जो ट्रान्सक्रिप्ट तयार झालेला आहे त्याला बाहेर पाठवणं. जितके जास्त ट्रान्सक्रिप्ट तितके जास्त त्यांना बाहेर जाण्याची गरज आहे. सो ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट, दॅट इज द ट्रान्सक्रिप्शन ऑफ ॲक्टिव्हिटी ऑफ द सेल. जितके जास्त mRNA तयार होतील तितके जास्त पोर तयार होतील आणि जितके जास्त पोर्स तयार होतील तितके जास्त ते mRNA बाहेर येतील. सो सगळं न्यूक्लियर पोर डिपेंड कशावरती आहे? ट्रान्सक्रिप्शन ॲक्टिव्हिटी ऑफ द सेल. क्वेश्चन नंबर 22. हाऊ मेनी डिफरंट लिनियर tripeptides can be made from the 3 different L-alpha neutral amino acid using the each amino acid only once in the chain. मग आता काय म्हटले? 3 डिफरंट ट्रायपेप्टाइड. 3 डिफरंट ट्रायपेप्टाइड तुम्ही कोणतेही कन्सिडर करू शकतात. 3 डिफरंट कोणते? फॉर एक्झाम्पल मी कन्सिडर केलं आहे XYZ. ह्याची प्रोबॅबिलिटी आलटून पलटून येण्याची किती आहे? 6 टाइम्स तुम्ही ह्याचे व्हेरियंट्स तयार करू शकता. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर बी. तुम्ही करून बघा आणि आन्सर काढा. क्वेश्चन नंबर 23. द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द ऑर्गॅनिझम्स इन्व्हॉल्ड इन द सिम्बायोटिक रिलेशनशिप हॅव डेव्हलप्ड. आता सिम्बायोटिक रिलेशनशिप आहे म्हणजे दोघांना एकमेकांचा बेनिफिट आहे. बेनिफिट आहे तर ते सोबतच काय होणार आहे? इव्हॉल्व होणार आहे. सो द कॅरेक्टरिस्टिक्स ऑर्गॅनिझम इन्व्हॉल्ड इन दिस काय डेव्हलप करतात? बाय चान्स, थ्रू द को इव्हॉल्युशन, बाय कॅरेक्टर डिस्प्लेसमेंट, थ्रू द रिसोर्स पार्टिशनिंग. ऑब्वियसली ती सिम्बायोटिक आहे तर रिसोर्सला का बरं पार्टिशन करतील? रिसोर्सेस त्यांचे एकच राहतील. किंवा कॅरेक्टर डिस्प्लेसमेंटची गरज नाही आहे कारण की ते सिम्बायोटिकली राहत आहेत. सो थ्रू द को इव्हॉल्युशन. सो हे जे आहेत
सिम्बायोटिक रिलेशनशिपमध्ये ते दोघंही सोबतच इव्हॉल्व्ह होते, त्याला आपण म्हणतो द को इव्हॉल्युशन, थ्रू द को इव्हॉल्युशन. क्वेश्चन नंबर 24 बघा. MSTRPES इज असोसिएटेड विच वन ऑफ द फॉलोइंग. ऑप्शन आहे कॅप्टिव्ह ब्रीडिंग ऑफ द वाईल्ड फोना, इंडिजिनियस सॅटेलाइट नेव्हिगेशन सिस्टीम, सिक्युरिटी ऑफ नॅशनल हायवेज, मेंटेनन्स ऑफ द टायगर्स. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर डी. आता हे जे काही 3 ऑप्शन्स आहेत ना, ते कशाचे तुम्ही सर्च करून ठेवा, कारण नेक्स्ट एक्झामला माईट बी ह्याच्यावरती क्वेश्चन्स विचारू शकतात. ठीक. त्यानंतर क्वेश्चन नंबर 25 बघूयात. काय विचारले? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द मेथड ऑफ एन्झाईम इममोबिलायझेशन. इममोबिलायझेशन म्हणजे एन्झाईमला कुठेतरी स्टॉप करायचं आहे. मग ऑप्शन्स आहेत इंट्रॅपमेंट, ॲडझॉर्प्शन, ॲब्झॉर्प्शन आणि क्रॉस लिंकिंग. इममोबिलायझेशन म्हणजे कुठे ते ट्रॅप होत आहेत, म्हणजेच इंट्रॅपमेंट इज द ऑल्सो करेक्ट. नॉट विचारले आपल्याला. ॲडझॉर्प्शन, ऑब्वियसली ॲडझॉर्प्शनमध्ये ते अढेअर होत आहेत, स्टॉप होत आहेत. ॲब्झॉर्प्शन आणि क्रॉस लिंकिंग, क्रॉस लिंकिंगमध्ये पण ते कुठेतरी क्रॉस लिंक होऊन स्टॉप होत आहे. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर सी. क्वेश्चन नंबर 26 बघूयात. ॲज अ पार्ट ऑफ द सर्कॅडियन क्लॉक. सर्कॅडियन क्लॉकवरचा पण आपण क्वेश्चन टेस्ट सिरीजमध्ये टाकलेला होता, पण इथे थोडंसं जास्त डिटेलमध्ये विचारलं आहे. transfers the phosphate group from the adenosine triphosphate, that is the ATP, to the PER is required. This is achieved by one of the following. Option आहे casein kinase 1, kinase 2, tyrosine kinase 1 आणि tyrosine kinase 2. So the correct option is option number 1. डायरेक्ट क्वेश्चन विचारला होता. इथे कुठल्याही प्रकारचे लॉजिक लागू शकत नाही जर आपल्याला इन्फॉर्मेशन माहिती नसेल तर. ओके. क्वेश्चन नंबर 27 बघूयात. In leg succession, the stages are observed in the following order. Leg succession. आता आपण सक्सेशन प्रोसेस बघितलेल्या होत्या आणि सक्सेशनमध्ये लेग सक्सेशन असेल, 0 सियर सक्सेशन आहे. मला वाटतं आपल्या ज्या टेस्ट सिरीज आहे त्यामध्ये आपण 0 सियरचं सक्सेशन बघितलं होतं आणि त्याच्या स्टेप्स बघितल्या होत्या, पण क्वेश्चन आले लेग सक्सेशनवरती. सो कुठल्या स्टेजेस आहे? ऑलिगोट्रॉफिक, मिझोट्रॉफिक, यूट्रॉफिक, ऑलिगोट्रॉफिक, यूट्रॉफिक, मिझोट्रॉफिक, मिझोट्रॉफिक, ऑलिगोट्रॉफिक, यूट्रॉफिक, यूट्रॉफिक, मिझोट्रॉफिक अँड ऑलिगोट्रॉफिक. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर 1. ऑलिगोट्रॉफिक, मग मिडलला येतील आणि मग यूट्रॉफिकमध्ये कन्वर्ट होतील. सो दिस इज द करेक्ट ऑर्डर. क्वेश्चन नंबर 28 बघूया. द कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ द पॉप्युलेशन इज डिटरमाइंड बाय एज. ऑब्वियसली कॅरिंग कॅपॅसिटी म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीला कॅरी करण्याची किती ॲबिलिटी आहे, म्हणजेच आपल्या माइंडची कॅरिंग कॅपॅसिटी आपण जितकं ग्रास्प करू तितकी आपली कॅरिंग कॅपॅसिटी, एक लिमिटेशनपर्यंत. सो पॉप्युलेशनची कशी डिटरमाइन केली जाते? ग्रॉस प्रायमरी प्रोडक्शन, नेट प्रायमरी प्रोडक्शन, नेट प्रोडक्शन आणि ग्रॉस युजेस. सो द करेक्ट ऑप्शन इज द नेट प्रोडक्शन. थोडंसं ब्लर आलं आहे फोटो, पण मी वाचून दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. क्लोरोफिल बी इज distinguished from the chlorophyll A having a dash dash group in the place of dash dash group. ऑप्शन आहे ॲसिटिल फॉर्मिल, मिथिल फ्लोरिल, फॉर्मिल मिथिल, फॉर्मिल ॲसिटोन. आता क्लोरोफिल बी जो आहे हा क्लोरोफिल बी वेगळा आहे क्लोरोफिल ए पेक्षा. मग क्लोरोफिल बी मध्ये काय प्रेझेंट आहे, तर क्लोरोफिल बी मध्ये प्रेझेंट आहे मिथिल आणि ए मध्ये काय प्रेझेंट आहे, फॉर्मिल. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर बी. ओके. त्यानंतर क्वेश्चन नंबर 30 बघा. द प्रोटीन्स दॅट आर सॉर्टेड टू द मायटोकॉन्ड्रिया आर डॅश डॅश इन नेचर. जे प्रोटीन्स मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्समध्ये पाठवले जातात त्यांच्याकडे कुठलं नेचर असतं? जेव्हा एखादा कुठलाही मॉलिक्यूल किंवा कुठलेही प्रोटीन जर एका पर्टिक्युलर ऑर्गॅनिलिजमध्ये टाकायचं असेल तर त्याचे पर्टिक्युलर टॅग्स असतात त्यांच्यावरती आणि ते टॅग्स आपण स्टडी करूयातच. तर वेगवेगळे टॅग्स असतात. लायझोझोममध्ये जायचं तर वेगळा टॅग, किंवा क्लोरोप्लास्टमध्ये जायचं असेल वेगळा टॅग, किंवा न्यूक्लियसमधून सायटोप्लाझममध्ये जायचं असेल तर त्याला वेगळा टॅग असतो. तर प्रत्येक प्रोटीनला असे वेगळे टॅग्स असतात. विचारलं काय मायटोकॉन्ड्रियावरती, मग त्या टॅग्सवरती किंवा त्याचं नेचर कसं असलं पाहिजे त्या प्रोटीनचं, तर हायड्रोफोबिक, हायड्रोफिलिक, ॲम्फिपॅथिक आणि ॲम्फोटेरिक. सो द करेक्ट ऑप्शन इज द ॲम्फिपॅथिक. ॲम्फिपॅथिक नेचर असेल तर तो प्रोटीन ट्रान्सपोर्ट केला जातो मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्समध्ये. ॲम्फिपॅथिक म्हणजे हायड्रोफिलिक आणि हायड्रोफोबिक दोन्ही पण त्यांच्याकडे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत.
Normal RBCs are biconcave in the human and frogs, nucleated in the camels and enucleated in humans, biconcave in the camels and frogs, enucleated in humans and the camels. So nucleated in the camels and enucleated म्हणजे humans मध्ये काय नाही आहेत तर त्यांच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट नाही. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर बी. Question number 32. Which of the following pairs execute their functions by binding with the cytoplasmic receptors? Options are estrogen, noradrenaline, growth hormone and progesterone, growth hormone and GABA and estrogen progesterone. विचारलं काय सायटोप्लाझ्मिक रिसेप्टर बद्दल. सायटोप्लाझ्मिक रिसेप्टर जनरली हॉर्मोन्सचे असतात किंवा स्टिरॉइड्सचे असतात. मग स्टिरॉइडल हॉर्मोन्स कुठले आहेत तर ऑब्वियसली स्टिरॉइडल हॉर्मोन्स आहे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. मग ह्यांचे रिसेप्टर्स कुठे प्रेझेंट आहे सायटोप्लाझममध्ये. म्हणजेच आपण ह्याला काय म्हणू शकतो ह्यांचे रिसेप्टर जे आहे ते सायटोप्लाझ्मिक रिसेप्टर आहे. सो डिफरंट टाईपचे रिसेप्टर्स आहेत त्यापैकी सायटोप्लाझ्मिक रिसेप्टर विचारलं होतं त्याचं ऑप्शन आहे ऑप्शन नंबर डी. क्वेश्चन नंबर 33. आर्टिफिशियल रायपनिंग ऑफ द बनाना कॅन बी इंड्युस्ड बाय. ऑब्वियसली कुठली गोष्ट रायपनिंग मी तुम्हाला म्हटलं होतं प्लांटमध्ये हॉर्मोन स्टडी करा. हॉर्मोनवरती एकतरी क्वेश्चन विचारलं आहे. रायपनिंग विचारलं आहे इझी आहे की नाही. मे बी एखाद्या आपल्या टेस्ट सिरीजमध्ये पण असेल हे रायपनिंगचं क्वेश्चन. सो ऑक्झिन, सायटोकायनिन, इथिलिन आणि पॉलिअमाइन्स. सो द करेक्ट ऑप्शन इज इथिलिन. इथिलिन हा काय रायपनिंग हॉर्मोन आहे जो फूड रायपनिंगमध्ये इन्वॉल्ड आहे. ओके. क्वेश्चन नंबर 34 बघूयात. डिप्लोस्पोरी अँड पार्थेनोजेनेसिस लीड्स टू द डेव्हलपमेंट ऑफ. डिप्लोस्पोरी आणि पार्थेनोजेनेसिस अगेन 12th स्टँडर्डमधून क्वेश्चन विचारला आहे. डिप्लोस्पोरी आणि पार्थेनोजेनेसिस. पार्थेनोजेनेसिस दॅट मीन्स असेक्शुअल टाईप ऑफ द रिप्रोडक्शन होत आहे. मग ह्याच्यामुळे काय डेव्हलप होईल हॅप्लॉइड एम्ब्रिओ डेव्हलप होईल, डिप्लॉइड एम्ब्रिओ डेव्हलप होईल, विवी पॅरस एम्ब्रिओ, ॲडव्हेंटेटिव्ह. विचारलं पार्थिनोजेनेसिस ना. पार्थिनोजेनेसिसमध्ये ॲडव्हेंटेटिव्ह एम्ब्रिओ तयार होतं. सो द एक्झाम्पल इज वॉटरमेलन. ॲडव्हेंटेटिव्ह एम्ब्रिओ अँड पार्थिनोजेनेसिस थ्रूच होतं ना तो. क्वेश्चन नंबर 35 बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज द ट्रू कॉम्बिनेशन ऑफ काला आजार डिसीज. सँडफ्लाय अँड लेशमॅनिया, ग्लॉसिना फ्लाय अँड ट्रिपॅनोसोमा, मॉस्किटो आणि प्लाझ्मोडियम, मॉस्किटो अँड मायक्रोफिलामेंट. ह्या दोन्हींना तुम्ही बाजूला काढू शकतात. मॉस्किटोला आता ग्लॉसिना फ्लाय आणि ट्रिपॅनोसोमा आणि सँडफ्लाय आणि लेशमॅनिया. तर काला आजार जो आहे तो लेशमॅनियाने होतो. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर 1. तर अशा प्रकारचे जेव्हा क्वेश्चन्स येतात तुम्हाला माहिती नसतात तुम्ही इलिमिनेशन मेथड यूज करा. दोन कुठले तरी इनकरेक्ट ऑप्शन्स बाजूला काढा. ऑब्वियसली 2 पैकी तर 50% चान्सेस आहे प्रोबॅबिलिटी की तुमचे करेक्ट येऊ शकतं. सो इन दिस वे. आणि एक तर चांगला बेनिफिट आहे की तुम्हाला इथे कुठल्याही प्रकारचे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. मॅच द फॉलोइंग ऑफ द चूज द करेक्ट कॉम्बिनेशन. सल्फर. आता सल्फर कंटेनिंग अमायनो ॲसिड्स ऑप्शन्स बघायच्या अगोदर. आता आपल्याला माहिती आहे मिथिओनिन अमायनो ॲसिड विचारलं आहे. आता सल्फर कंटेनिंग अमायनो ॲसिड कुठला आहे मिथिओनिन आहे. बायोकेमिस्ट्री. सल्फर कंटेनिंग अमायनो ॲसिड इज द मिथिओनिन. आता हे आपल्याला माहिती आहे. मग मॉलिब्डेनम आणि मॅग्नेशियमचा प्रश्न उरतो. मॉलिब्डेनम आणि मॅग्नेशियम. तर आपल्याला माहिती आहे मॉलिब्डेनम हा कशामध्ये असतो तर हा असतो क्लोरोफिलमध्ये. हे जर 2 तुम्हाला आले तर तुम्ही सॉल्व करू शकतात. मग बघा एचं ऑप्शन 3 कशामध्ये आहे बघूयात. एचं ऑप्शन 3. बी आणि सीमध्ये एचं ऑप्शन 3 आहे. मग आता हे दोन्ही तर कट झाले. मग आता मॉलिब्डेनम जो आहे तो क्लोरोफिलमध्ये आहे ना. मग म्हणजे डीचं ऑप्शन A1 कशामध्ये आहे तर बघूयात बी आणि सी पैकी. सॉरी मॅग्नेशियमचं जे आहे ते क्लोरोफिलमध्ये. आय एम सो सॉरी. सो मॅग्नेशियमचा जो आहे तो त्याच्यामध्ये आहे आणि मॉलिब्डेनम जो आहे नायट्रोजेनियस एन्झाईममध्ये आहे. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 37 बघा. डॅश डॅश आर द simplest transposable element that contains the inverted repeat sequence at the each end and gene encoding transposes. ऑप्शन आहे कंपोजिट ट्रान्सपोझम, इन्सर्शनल एलिमेंट, व्हायरसेस आणि प्रायन्स. काय म्हटले इन्व्हर्टेड रिपीट्स कशामध्ये आहे ऑब्वियसली इन्सर्शनल एलिमेंट्समध्ये आहे. हा इन्व्हर्टेड रिपीट, ही इन्सर्शनल एलिमेंट, हा आहे इन्व्हर्टेड रिपीट. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन नंबर 38. The common feature of the following bacteriophage 5174
OBN4 आणि P1. आता नुसतं 5174 विचारलं असतं तर आपल्याला थोडंसं डिटेल माहिती होते 5174 बॅक्टेरियोफॅज बद्दल. काय होता तो होता सिंगल स्ट्रँडेड DNA जिनोम. पण त्यांनी विचारले OBN4 आणि P1. बघूयात ऑप्शन्स. RNA जिनोम, सर्क्युलर जिनोम, all infect the E. coli. So the correct option is all infect the E. coli. Yes, थोड़ा ट्रिकी क्वेश्चन होता, थोड़ा कॉम्प्लेक्स क्वेश्चन होता. प्रोटीन सिंथेसिस इन द यूकॅरियोट्स इज इनिबिटेड बाय. आणि मी तुम्हाला ज्या नोट्स दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये इनिबिटर्स दिलेले आहेत. ठीक. प्रोटीन सिंथेसिस, कारण की इनिबिटर्स विचारतात. जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की प्लांट फिजिओलॉजीमध्ये पण इनिबिटर्सचे जे फोटोसिस्टीम आहे त्याच्यावरती स्टडी करा. आणि प्रोटीन ट्रान्सक्रिप्शनचे कोण इनिबिटर्स आहेत, ट्रान्सलेशनचे कोण इनिबिटर्स आहेत, त्यामध्ये प्रोकॅरियोटिकचे कोण, युकॅरियोटिकचे कोण, हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. सो प्रोटीन सिंथेसिस इज इनिबिटेड बाय क्लोरॉन्फेनिकल, स्ट्रेप्टोमायसिन आणि सेफॅलोस्पोरिन सी. हे तिन्ही पण काय आहे तर हे प्रोकॅरियोट्सचे इनिबिटर आहे. विचारला काय युकॅरियोट. सो युकॅरियोट्समध्ये आहे सायक्लोहेक्झामाइड. हा काय युकॅरियोटिकचा इनिबिटर आहे. क्वेश्चन नंबर 40 बघूयात. काय विचारले. With reference to the plant, gynogenesis refers to the initiation of gynoecium, development of the gynoecium, development of the haploid plants from the egg cell of the unfertilized female gametophyte in vitro, development of an ovary. So the correct option is option number C. Development of the haploid plants from the egg cell of the unfertilized female gametophyte in vitro, त्याला आपण म्हणतो gynogenesis. So this is the correct option. Question number 41 बघूयात. A linear DNA is 100% label one end and has a 3 restriction sites, that is the EcoR1. आता हा EcoR1 जो आहे ना हा कट करतो स्पेसिफिक ठिकाणी आणि हा जेव्हा कट करतो तो आयदर स्टिकी एंड्स क्रिएट करत असतो एका पर्टिक्युलर सिक्वेन्सला, ज्याला आपण म्हणतो restriction sequence. So if it is the digested by the EcoR1 so that the possible fragments are produced, how many of these fragments will be labeled and how many are the non-labeled? So options आहेत बघा. 4 labeled, 6 unlabeled, 6 labeled, 4 unlabeled, 3 labeled, 5 unlabeled, 3 labeled, 3 unlabeled. So the correct option is option number 1. आता कसे काय EcoR1 कुठे ऍक्ट होतोय वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण नंतर डिस्कस करूया डिटेल मध्ये. Inclusive fitness is the measures of the selective advantages of the group fitness, the reproductive fitness of the organism and its relative, the selective advantages of the assertive selection, the selective advantages of the stabilizing selection. आता inclusive fitness बद्दल विचारलंय. So the correct option is option number B, the reproductive fitness of the organism and its relatives. Question number 43. NMR is a very important technique for the detection of what? Bipolymer structure. NMR experiments are not limited to the study of protons only. Which of the following represents a correct group of isotopes used to obtain the resonance signal? So खालील पैकी कुठली तुम्ही sequence यूज करणार आहात आयसोटोप्सची. सो ऑप्शन्स बघा काय काय दिले. H1, C12, N15, F19, H1, C13, N14, F19, H1, C12, N14, F19 and H1, N13, 15 and 19. So the correct option is option number D. NMR वरती आपण स्टडी करूयात, डिस्कशन करूयात आणि जे काही व्हिडिओज मी ह्याच्या डिटेल्ड स्टडी करून जे काही बनवणार आहेत ते आपण आपले ॲप वरती टाकूयात. त्यानंतर क्वेश्चन नंबर 45. विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट नीड्स अन इन्सेक्ट वेक्टर फॉर द ट्रान्समिशन? खालील पैकी कुठल्या गोष्टीमध्ये इन्सेक्ट वेक्टर हा यूज झालेला नाहीये ट्रान्समिशनसाठी? कारण की इन्सेक्ट हा पण काय एक टाईपचा वेक्टर आहे. म्हणजे एखादा डिसीज त्या इन्सेक्ट एका पर्सनला इन्फेक्टेड पर्सनला बाईट केला की तो काय करतो दुसऱ्या पर्सनला हेल्दी पर्सनला जाऊन बाईट करतोय. म्हणजेच इथे हा इन्सेक्ट काय झाला वेक्टर झालाय जो की काय करतोय डिसीजचं ट्रान्समिशन करतोय. मग खालीलपैकी कुठल्या डिसीजमध्ये इन्सेक्ट वेक्टर म्हणून यूज झालेला नाहीये? मग ऑप्शन्स आहेत रिकेट्सिया प्रोबेझेस्की, रिकेट्सिया रिकेट्सी, इयरलिच चाफसिसिस
अँड कॉक्झिएला बर्चुनी. सो कॉक्झिएला बर्चुनीमध्ये काय नाही आहे, तर तो यूज झालेला नाही. क्वेश्चन नंबर 46. Hepatitis B virus differs from the other DNA viruses as their genome replication involves. आता हिपॅटायटिस बी व्हायरस आला किंवा HIV व्हायरस आला तर बरेचशा ठिकाणी त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स सिमिलर आहे हिपॅटायटिस बी आणि HIV संदर्भात. सो तुम्ही एक लॉजिक लावू शकत होता, DNA डिपेंडंट DNA पॉलिमरेज, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज RNase, RNA डिपेंडंट RNA पॉलिमरेज. सो विचारलं काय, हिपॅटायटिस बी जो आहे तो त्याचं जिनोम रेप्लिकेशन कसं तयार करतोय, तर जिनोम रेप्लिकेशन विथ द हेल्प ऑफ रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. सिमिलरली HIV मध्ये पण काय होते, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज, कारण की त्यांच्याकडे RNA असतो, ते रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज करत असतात. With the help of this reverse transcriptase, they can replicate their own genome. In fermenter, the top portion left without the broth. Fermenter मध्ये top portion राहिलेला आहे, पण ज्याच्यामध्ये ब्रॉथ प्रेझेंट नाहीये. मग शाफ्ट असेल तर ऑब्विसली शाफ्ट कशामध्ये, ब्रॉथ मध्ये असणार आहे. हेड स्पेस, इम्पेलर पण कशामध्ये असतील, ब्रॉथ मध्ये असणार आहेत. स्पार्जर पण कुठे असेल, ब्रॉथ मध्ये. मग उरतं काय, फक्त हेड स्पेस. आता हेड स्पेस म्हणजे वरचा पार्ट ना, ज्याच्यामध्ये त्या पोर्शन मध्ये त्यांच्याकडे ब्रॉथ प्रेझेंट नाहीये. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर बी. क्वेश्चन नंबर 48. विच ऑफ द following organisms get energy only by fermentative metabolism? Lactobacillus bulgaricus, Bacillus subtilis, E. coli, Pseudomonas putida. सो कुठल्या ऑर्गॅनिझम मध्ये त्याला फर्मेंटेटिव्ह मेटाबॉलिझमने एनर्जी मिळते. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर बी. त्यानंतर क्वेश्चन विचारलाय 49. इन द फर्टिलाइज्ड एग द कॉर्टिकल ग्रॅन्युल रिएक्शन requires for the slow block polyspermy is initiated by. ऑप्शन आहे सोडियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि कॅल्शियम. स्लो ब्लॉक पॉलिस्पर्मी आणि फास्ट ब्लॉक पॉलिस्पर्मी आपल्या व्हिडिओज मध्ये आपण डिटेल स्टडी केलेला आहे. आणि तुम्हाला माहिती आहे स्लो ब्लॉक मध्ये काय होतं, कॅल्शियम यूज होतो, जे की ॲक्रोझोम मध्ये प्रेझेंट असतो, सॉरी ॲक्रोझोम मध्ये एंटर करत असतो. सो हा काय आहे, स्लो ब्लॉक पॉलिस्पर्मी मध्ये हा आयन यूज केला जातो. कॉर्टिकल ग्रॅन्युल रिएक्शन मध्ये कोण असतं, तर कॅल्शियम प्रेझेंट असतं. क्वेश्चन नंबर 50 बघूयात. When the velocity of enzyme activity is plotted against the substrate concentration, which of the following is obtained? हेही आपण स्टडी केलं होतं. कसं की आपण म्हटलं होतं की एन्झाईमची वेलॉसिटी आपल्याला प्लॉट करायची असेल आणि सबस्ट्रेट असेल तर काय होणार आहे, ते 1/1 अशा प्रकारे काय होत जाणार आहे, बाइंड होत जाणार आहे. आणि आपल्याला जो कर्व मिळेल तो कसा मिळेल, हायपरबोलिक कर्व, parabolic, straight line with the positive slope, straight line with the negative slope. So the correct option is the hyperbolic curve मिळणार आहे. 51 क्वेश्चन बघा. Anti-cancer drug cyclophosphamide is the metabolized in the body by the glutathione reaction. What type of this reaction is? Reduction, glucuronidation, conjugation, oxidation. So the correct option is option number D. ग्लुटाथायन जो आहे रिडक्शन ऑक्सिडेशन ह्या दोन्ही रिएक्शन मध्ये इन्व्हॉल्ड असतो, पण पर्टिक्युलरली त्यांनी अँटी कॅन्सर ड्रग विचारलाय. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर डी. क्वेश्चन नंबर 52 बघूयात. द नॉन कॉम्पिटिटिव्ह इनिबिशन. हा क्वेश्चन आपण बघितलेला आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं हा चार्ट पूर्ण व्यवस्थित करून जा. कॉम्पिटिटिव्ह, नॉन कॉम्पिटिटिव्ह, अनकॉम्पिटिटिव्ह इनिबिशन क्वेश्चन आलेला आहे. एन्झाईम वरती बऱ्याचदा क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत, जे ऑलरेडी आपण स्टडी केलेले आहेत. In non-competitive inhibition, the inhibitor binds to the active site of the enzyme. Inhibitors bind at the site other than the active site and many binds to the either E or ES complex. Inhibitor binds to the site other than the active site and binds only to the ES complex. Inhibitor binds at the site other than the active site and binds only to the E. Obviously, हे तर कट करू शकतात ओनलीचे. इनिबिटर बाइंड्स टू द ऍक्टिव्ह साइट. नॉन कॉम्पिटिटिव्ह कशाला म्हणू, मग कॉम्पिटिटिव्ह आहे ना. इनिबिटर जर ऍक्टिव्ह साइटला बाइंड होत असेल. नॉन कॉम्पिटिटिव्ह म्हणजेच एन्झाईम प्लस सबस्ट्रेट. इथे एन्झाईम सबस्ट्रेट तुम्हाला आठवतही असेल ही रिॲक्शन.
मी तुम्हाला म्हटलं होतं एन्झाईमच्या ऍक्टिव्ह साईटवरती तो डायरेक्ट तो एन्झाईम सोबत बाइंड होऊन EI कॉम्प्लेक्स तयार करू शकतो किंवा ES सोबत इनिबिटर बाइंड होऊन ESI कॉम्प्लेक्स तयार करू शकतो. आणि ही केस कुठे होते? नॉन कॉम्पिटिटिव्ह इनिबिशन मध्ये. म्हणजे एन्झाईम सोबत सबस्ट्रेट तर बाइंड झालेला आहे, पण त्याच्याच अपोजिट साईडला एका स्पेस मध्ये इनिबिटर बाइंड झाला आणि त्यामुळे काही कन्फॉर्मेशनल चेंजेस आले आणि त्यामुळे प्रोडक्ट फॉर्मेशन झालेलं नाही. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर बी. होप सो तुम्ही हे ऑप्शन करेक्ट केलेलं असेल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 53. मॅनग्रोव्ज वरती पण क्वेश्चन आपण टाकलेला आहे टेस्ट सिरीज मध्ये. मॅनग्रोव्ह स्वॅम्प्स आर फाउंड अलॉंग ट्रॉपिकल सबट्रॉपिकल कोस्टल लाईन्स, रॉकी कोस्टल लाईन्स, टेम्परेट कोस्टल लाईन, आर्क्टिक्स. कुठल्या? ट्रॉपिकल सबट्रॉपिकल कोस्टल लाईन्स. सो द करेक्ट ऑप्शन फॉर द मॅनग्रोव्ज. नेक्स्ट क्वेश्चन. Indicate the ionic species that predominates at pH 4, 8 and 11 for the ammonia. बघा ऑप्शन्स आहेत. अमोनिया NH4 4 pH NH4 at pH 8 NH3 at pH 11, NH4 at pH 4 NH3 at pH 8 NH4 at pH 11. आता जितके प्रोटॉन्स कमी तितकी बेसिसिटी जास्त, म्हणजे तितका pH जास्त असं म्हणू शकतो. मग प्रोटॉन्स कमी कुठे दिसत आहेत? तर तुम्हाला प्रोटॉन्स कमी दिसत आहेत NH3 मध्ये. मग NH3 जिथे आहे तर तिथे pH 11 असायला पाहिजे. आता तुम्ही अशा प्रकारे काढू शकता. NH3 म्हणजे इथे प्रोटॉन्स कमी, तिथे pH जास्त आहे म्हणजे बेसिसिटी जास्त आहे. NH3 जिथे आहे तिथे बेसिसिटी जास्त आहे. मग NH4 जिथे आहे तिथे काय असावं लागेल? pH कमी म्हणजे ऍसिडिटी कमी. जितके प्रोटॉन्स जास्त तितकी ऍसिडिटी कमी. मग आता इथे प्रोटॉन्स कमी आहे तरी पण इथे ऍसिडिटी कमी दाखवली. सो दिस इज द इनकरेक्ट ऑप्शन. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर ए. ओके. Question number 55. Which of the following transcription factor acts as the positioning factor for the RNA polymerase 2 and binds to the promoter? Option आहे ट्रान्सक्रिप्शन फॅक्टर 2B, C, D आणि E. सो पॉलिमरेज 2 चा जो आहे ना तो ट्रान्सक्रिप्शन 2D आहे. TI plasmid used in the genetic engineering is obtained from. TI plasmid मी तुम्हाला म्हटलं होतं बॅसिलस thuringiensis आणि ॲग्रोबॅक्टेरियम दोन्ही करून जा. तुम्ही जेव्हा मला म्हटले होते अप्लाइडचे इम्पॉर्टंट टॉपिक सांगा तेव्हाच मी तुम्हाला सांगितलं होतं. आयदर त्यावरती विचारतात किंवा याच्यावरती. बॅसिलस thuringiensis हा त्याचा रोल नाही कारण की त्याच्याकडे TI प्लाझ्मिड नाहीये, किंवा थर्मस ॲक्वॅटिकसचा काय रोल नाही. ॲग्रोबॅक्टेरियम शिझोजेन्स आणि ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमिफिसियन्स. सो द करेक्ट ऑप्शन इज दॅट इज ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमिफिसियन्स. क्वेश्चन नंबर 57. Which enzyme of the following is used as a marker for the lysosomal fraction? खालील पैकी कुठला एन्झाइम मार्कर म्हणून यूज केला जातो लायझोसोमल फ्रॅक्शन मध्ये? पायरुवेट डिहायड्रोजनेज, फॉस्फोलायबेज, ऍसिड फॉस्फेटेज, सक्सिनेट डिहायड्रोजनेज. कसं लॉजिक लावू शकत होतं? लायझोसोम म्हटले ना म्हणजेच ऍसिड्सची रिलेटेड आहे. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर सी, ऍसिड फॉस्फेटेज. कारण की लायझोसोमची फ्रॅक्शन तुम्हाला स्टडी करायचे आणि लायझोसोम मध्ये काय असणार आहे तर ऍसिडिक कंडिशन असते. ऍसिडिक कंडिशन म्हणजे त्या कंडिशनला ऍसिडिक बॅक्टेरिया सर्वाइव्ह करू शकतात. क्वेश्चन नंबर 58. द फॉर्मेशन ऑफ झेड रिंग ऑफ द बॅक्टेरिया इज इम्पॉर्टंट फॉर्म. सेप्टम फॉर्मेशन, फॉर्मेशन ऑफ विलाय, हेल्पफुल इन द अटॅचमेंट. जे मी नोट्स टाकलेले आहे शॉर्ट नोट्स मोल बायो मध्ये त्याच्यामध्ये हा एक पॉइंट आहे झेड रिंग. सो झेड रिंग इज इन्वॉल्व्ड इन द सेप्टम फॉर्मेशन. ठीक. Okay. Next question number 59. Which of the following is not true for the spermatogenesis? Again question is asked from the standard 12th. Not true विचारले spermatogenesis मध्ये. Standard 12th मधून question विचारला गेलेला आहे. 4 gametes are formed for the meiosis. Sex chromosomes are excluded from the recombination and transcription during the first meiotic prophase. Meiosis occurs continuously in the mitotically dividing stem cells, and differentiation of the gamete occurs while the diploid during the first meiotic prophase. Correct option is differentiation of the gamete occurs while in the diploid condition मध्ये त्यांचं differentiation होतं आणि during first meiotic prophase तेव्हा ते डिफरन्शिएट होतात. कारण की इनिशियली ते डिप्लॉइड असतात, नंतर मग जेव्हा स्पर्म फॉर्मेशन होतं तेव्हा ते हॅप्लॉइड मध्ये कन्वर्ट होतात. क्वेश्चन नंबर 60 बघा. अ पॉप्युलेशन ऑफ द सेल्स ग्रोन इन द अढेरंट कल्चर
contains 0.4 mg of the protein per 10 to the power 6 cells. Actin compromises 4.5% of the total protein. Given the mixture of actin is a 42,000 Dalton and the Avogadro's number is 6.02 10 to the power 23. Which of the following equals the mean number of the actin molecule per cell? असा क्वेश्चन विचारला आहे. तर ह्याचं डिटेल कॅल्क्युलेशन्स आणि सगळ्या गोष्टी आपण स्टडी करूयात जेव्हा मी हा पेपर जो आहे तो डिटेलमध्ये डिस्कस करेल तेव्हा. ठीक. विच ऑफ द फॉलोइंग इज द नॅचरल डाई ऑब्टेन फ्रॉम द प्लांट? खालीलपैकी कुठला नॅचरल डाई आहे जो प्लांट पासून मिळवलाय? ऍसिड फॉक्सिन, हेमॅटॉक्झॅलिन, कार्माइन आणि aniline blue. So carmine is obtained from the plant, that is we called it as that is a natural dye. Question number 62 बघूयात. The group which are evolved from the more than one ancestor are known as. असा ग्रुप ज्याच्याकडे एकापेक्षा जास्त ancestor आहे त्याला मोनो म्हणू शकतो का? नो. पॅरा म्हणू शकतो का? नो. पॉलीफायलेटिक, हेटेरोफायलेटिक. ऑब्वियसली मोर दॅन वन ancestor that is the polyphyletic. त्यानंतर आपण स्टडी केलेलं आहे क्लॅड. Which of the following is the example of symmetrical animals? Symmetrical animals कोणते आहेत? हायड्रा सिमेट्रिकल आहे का? नो. किंवा स्पॉन्जेस सिमेट्रिकल आहे का? नो. सी एनिमोन सिमेट्रिकल आहे का? नो. मग सिमेट्रिकल तुम्हाला कोणतं दिसते? दॅट इज अ फ्रॉग. फ्रॉग इज द सिमेट्रिकल वन. सिमेट्रिकल म्हणजे तुम्ही कट केलं तर त्याचे दोन डिव्हिजन्स होऊ शकतात, त्याला आपण सिमेट्रिकल म्हणतो. Which of the following chemical mutagens are incorporated into the genome by the DNA polymerase during the genome replication? खालीलपैकी कुठला म्युटाजन आपण इनकॉर्पोरेट करू शकतो जीनोम मध्ये बाय द डीएनए पॉलिमरेज? डीएनए पॉलिमरेज मुळे कोणता होऊ शकतो? मग आता हे काय आहे? ऑप्शन आहे अल्कालेटिंग एजंट, बेस एनालॉग, डीअमिनेटिंग एजंट आणि इंटरकॅलेटिंग एजंट. ऑब्वियसली काय विचारले? डीएनए पॉलिमरेजच्या टाइमला ना, डीएनए पॉलिमरेजच्या टाइमला बेसचा एनालॉग ऍड होऊ शकतो. सो बेस एनालॉग म्युटाजन्स इज गेटिंग इनकॉर्पोरेटेड. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर बी. Question number 65 easy question होता. प्रोजेस्टेरॉन वरती is synthesized in the hypothalamic neurons and stored in the posterior pituitary, plays a major role in preparing the uterus for the implantation, is the protein hormone and solely responsible for the maintenance of the secondary sex character, and is exclusively responsible for the stimulation of FSH production. So the correct option is option number B. कारण की प्रेग्नन्सी मेंटेन करण्यासाठी जो हार्मोन सिक्रेट केला जातो तो आहे प्रोजेस्टेरॉन. कोण सिक्रेट करतं? तर टेम्पररी एंडोक्राइन ग्लँड. टेम्पररी एंडोक्राइन ग्लँड कुठली आहे? कॉर्पस ल्युटियम. आणि त्यानंतर जेव्हा प्रेग्नन्सी राहते तेव्हा टेम्पररी एंडोक्राइन म्हणून कोण काम करते? तर तो काम करतो प्लासेंटा. मग प्लासेंटाचं पण काही काम आहे. प्लासेंटा HCG नावाचा हॉर्मोन सिक्रेट करतो, ह्युमन कोरियोनिक गोनेडोट्रोपिन. आता हा जो HCG आहे तो कॉर्पस ल्युटियमला मेंटेन करतो, कारण की कॉर्पस ल्युटियम काय करत असतो? प्रोजेस्टेरॉन सिक्रेट करतो. आणि प्रोजेस्टेरॉन का गरजेचं आहे? कारण की प्रेग्नन्सी मेंटेन करण्यासाठी. सो इम्प्लांटेशनच्या टाइमला कोण इम्पॉर्टंट रोल प्ले करतं? दॅट इज द प्रोजेस्टेरॉन. क्वेश्चन नंबर 66. When the somatic cell of the ovule directly from the embryos, the phenomenon is called as option आहे adventative embryo, डिप्लोस्पोरी, अपोस्पोरी आणि पार्थेनोजेनेसिस. सो सोमॅटिक सेल्स जे आहेत ओव्ह्यूल्स मध्ये ज्या एम्ब्रियो पासून डायरेक्टली फॉर्म होतात, सो ह्याला आपण काय म्हणतो? तो फेनॉमेनॉन जो आहे तो आहे पार्थेनोजेनेसिस. डायरेक्टली एम्ब्रियो पासून तयार होत आहेत, इथे सेक्शुअल टाइपचं रिप्रोडक्शन होत नाही. Globin synthesis in the absence of heme in RBCs is regulated by the phosphorylation of this factor. Option आहे EF1, EF eukaryotic initiation factor 2, eukaryotic initiation factor G, eukaryotic initiation factor, sorry this is the elongation, eukaryotic initiation factor 3. So विचारलं काय? Globin synthesis in the absence of heme. So that is the correct option, that is the eukaryotic initiation factor 2. थोडासा टफ आणि ट्रिकी क्वेश्चन होता. 68. इन अनएरोबिक ग्लायकोलिसिस, अनएरोबिक ग्लायकोलिसिस होतीये म्हणजेच ग्लुकोजचं कन्वर्जन पायरुवेट मध्ये होते, पण पुढे काय होणार आहे? अनएरोबिक कंडिशन असणार आहे. मग त्याचं कन्वर्जन लॅक्टिक ऍसिड मध्ये होणार आहे. अनएरोबिक ग्लायकोलिसिस. 2 moles of the inorganic phosphate are used per mole of the glucose consumed. किती मोल इनऑर्गॅनिक फॉस्फेट कंझ्युम केले गेले?
that is the 2 moles. Which of the following enzyme catalyze the uptake of inorganic phosphate? मग ह्याच्यामध्ये अपटेक कोण करतं ह्या इनऑर्गॅनिक फॉस्फेटचं? ऑप्शन आहे हेक्झोकायनेज, त्यानंतर फॉस्फोफ्रुक्टोकायनेज, ग्लिसरॉल्डिहाइड 3 phosphate dehydrogenase and pyruvate kinase. So the correct option is, that is option number C, ग्लिसरॉल्डिहाइड 3 phosphate dehydrogenase. हे किती यूज करतात? 2 मोल्स यूज करतात ऑफ द इनऑर्गॅनिक फॉस्फेट ड्युरिंग द ग्लायकोलिसिस अनएरोबिक कंडिशनला. सो दॅट इज द करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन नंबर 69. That is when the oxygen reacts with the Rubisco enzyme, the following product will be formed. जेव्हा ऑक्सिजन रुबिस्को सोबत रिॲक्ट होतो, आणि आपण रुबिस्को वरती डिस्कशन केलं होतं. रुबिस्को काय आहे? आयदर जास्त ऑक्सिजन असेल तर ऑक्सिजनला बाइंड करेल, किंवा जास्त CO2 असेल तर तो CO2 ला बाइंड करेल. हे आपण बघितलं होतं, त्याचं स्ट्रक्चरही डिस्कस केलेलं आहे व्हिडिओमध्ये. सो कुठला प्रॉडक्ट तो तयार करेल? 3 phosphoglycerate and 2 phosphoglycolate, 2 molecule of the phosphoglycerate, 2 molecule of the phosphoglycolate, glyceraldehyde 3 phosphate and 2 phosphoglycolate. So the correct option is option number D. आणि हा क्वेश्चन आपण स्टडी ऑलरेडी केलेला आहे. जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स मी तुमच्यासोबत डिस्कस करत होते, त्यामध्ये रुबिस्कोचं एक डायग्राम पण दाखवली होती, तो एन्झाईम पण दाखवलेला होता, त्याची ऍक्टिव्हिटी पण दाखवली होती, आणि हेही आपण स्टडी केलेलं होतं. Question number 70. Which of the following is the functional excretory unit of the cephalochordata? Nephridia, flame cells, solenocytes, nephron. Nephron तो human मध्ये आहे. Flame cells is also not solenocytes. This is nephridia. Cephalochordata मध्ये विचारलंय ना. Again, questions. 12th standard. Weizmann proposed the theory: continuity of germplasm, continuity of protoplasma cells, cytoplasm. Obviously germplasm. Weizmann. जेनेटिक्स मधून क्वेश्चन होता वेझमनचा. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन आहे RAPD मार्कर इज. आता हा सेम मी मॅच द पेयर्स मध्ये दिलेला होता. तुम्हाला आठवत असेल, तुम्ही जर सॉल्व केलेलं असेल तर RAPD मार्कर्स जे आहेत ते रेसेसिव्ह, कोडॉमिनंट, डॉमिनंट आणि पार्शियली डॉमिनंट. सो द RAPD मार्कर्स आर द डॉमिनंट वन. 73. Which of the following chromosomal aberration result in the formation of dicentric and acentric chromosome? So options आहे paracentric, pericentric, reciprocal translation, deletion. So the correct option is, that is a paracentric inversion. आणि ते कशा प्रकारे हे आपण स्टडी करूया. Question number 74. In the hypothetical diploid animal species, there is the locus with the 2 alleles A and B. If the A and B are codominant, then how many different phenotypes are possible in this species? आता हे काय म्हटले, डिप्लॉइड ॲनिमल होता आणि त्यांच्यामध्ये 2 लोकस होते, A आणि B हे लोकस होते. मग A आणि B जर कोडॉमिनंट असतील तर किती डिफरंट फिनोटाइप्स यांचे पॉसिबल आहे? सो किती डिफरंट फिनोटाइप्स पॉसिबल आहे? दॅट इज द 3 different phenotypes are the possible. If the woman is having the blood group A with AO genotype married a man having a blood group with the BV, the genotype expected proportion of the heterozygote among their children is. किती proportion असणार आहे? So if the woman having the blood group A with the AO genotype, woman चा काय होता? AO genotype होता, ठीक. आणि मेल चा काय होता? B होता. So this is the B. मग किती एक्सपेक्टेड प्रपोर्शन आहे की हेटेरोझायगट चिल्ड्रन त्यांच्यामध्ये तयार होईल? हेटेरोझायगट IA IB तयार झाला, IO IB तयार झाला, AB आणि AO, म्हणजे चारी पण काय झाले? हेटेरोझायगट तयार झाले. आणि चारी पण हेटेरोझायगट तयार झाले तर ऑप्शन नंबर D इज द करेक्ट वन. 76. A type of migration where marine fishes migrate to the fresh water for their reproduction. म्हणजे अशा कुठला फिशचा टाइप आहे की जो मराईन मध्ये राहतोय पण त्याचं मायग्रेशन कुठे होतंय? फ्रेश वॉटर मध्ये. कशासाठी? फॉर द रिप्रोडक्शन. सो कुठला फिश आहे? एनाड्रोमस, कॅटेड्रोमस, ओशनड्रोमस अँड पोटॅमोड्रोमस. सो द करेक्ट ऑप्शन इज द
anadromous. The propeller twist in the B form of the DNA is approximately, मी तुम्हाला म्हटलं होतं हा चार्ट व्यवस्थित तुम्हाला करून जायचा आहे, सिन वगैरे अँटी त्याच्या सेटिंग्स किंवा AB Z फॉर्म व्यवस्थितच करून जायचा आहे. कुठली कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असू द्या AB Z फॉर्म आपल्याला व्यवस्थित आले पाहिजे. त्याचे प्रोपेलर ट्विस्ट असो किंवा त्यांची अरेंजमेंट असो किंवा त्यांची साईज असो, दोन बेस पेअर मधलं डिस्टन्स असो किंवा एका हेलिक्स मधलं मेजर ग्रुप किती डिस्टन्स आहे, म्हणजे किती त्याच्यामध्ये किती ॲमस्ट्रॉनचा आहे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि ह्याच्यामध्येही तोच क्वेश्चन विचारले. ऑप्शन आहे 30 डिग्री, 30 -30, 36 अँड 36. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर सी. डायरेक्ट क्वेश्चन होता. त्यानंतर 78. The protein binding site in the DNA can be identified by the following experiment. DNA footprinting, mobility shift असे, western blotting, DNA fingerprinting. आता DNA can be identified the following experiment. प्रोटीन हा DNA ला बाइंड होत आहे, मग वेस्टर्न ब्लॉटिंग दिट इज इनकरेक्ट. किंवा DNA ला होत असतं मॅचिंग कॉम्प्लिमेंटरी, तर DNA फिंगरप्रिंटिंग आलं असतं. मोबिलिटी शिफ्ट असे इज ऑल्सो द नॉट. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर ए, दॅट इज द DNA footprinting. 79. नोबेल लॉरिएट बार्बारा मॅक्लिंटॉक यांचं वर्क कशामध्ये आहे? यांचं वर्क आहे ट्रान्सपोजिशन मध्ये, मेज मध्ये त्यांनी केला होता. ऑब्झर्व द फ्रिक्वेंट ब्रेकेज ऑफ द मेज क्रोमोझोम 9 ड्यू टू विच ऑफ द फॉलोइंग ट्रान्सपोजन्स? इन्सर्शन एलिमेंट, ACDC, MU, SPM, EM. तर ह्यांनी जे वर्क केलं होतं ना, ते त्यांना ACDC ऍक्टिव्हेटर आणि डिसोसिएटर एलिमेंट्स, म्हणजेच डिसोसिएटर जो आहे तो कधी डिसोसिएट होईल? जेव्हा ऍक्टिव्हेटर त्याच्या बाजूला असेल तेव्हा. जर ऍक्टिव्हेटर आला नाही तर डिसोसिएटर डिसोसिएटची जागा सोडणार नाही. सो दे ऑलवेज रिक्वायर्स द ऍक्टिव्हेटर. आणि हा एक्सपेरिमेंट जो कॅरी आउट केला तो बार्बारा मॅक्लिंटॉकने केला होता. त्यानंतर क्वेश्चन नंबर 80 बघूयात. रेड ग्रीन कलर ब्लाइंडनेस, अगेन 12th स्टँडर्डचा क्वेश्चन हा विचारला गेलेला आहे. आणि ह्यावरती बऱ्याचदा क्वेश्चन विचारले जातात जेनेटिक डिसऑर्डर वरती. सो ऑप्शन आहे एक्स लिंक रिसेसिव्ह, एक्स लिंक डॉमिनंट, एक वाय लिंक रिसेसिव्ह, वाय लिंक डॉमिनंट. आता वाय लिंक तर काढू शकतात. कलर ब्लाइंडनेस इज द एक्स लिंक रिसेसिव्ह डिसऑर्डर. कलर ब्लाइंडनेस इज द, ऑलवेज रिमेंबर. आणि 12th स्टँडर्ड मध्ये जेवढे काही अशा टाईपचे जेनेटिक डिसऑर्डर दिलेत ना, ते रीड करून ठेवा, कारण की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये पुन्हा तेच वेगवेगळ्या प्रकारे विचारतात. किंवा आता हा नसता विचारलं तर पेडिग्री विचारला असता, पण आता हा विचारलाय, पेडिग्री नाही आलाय. Sodium didecyl sulfate SDS is used while the separating proteins by the polyacrylamide gel electrophoresis because हा क्वेश्चन आपण टाकलेला आहे टेस्ट सिरीज मध्ये. It helps in the solubilization of the protein making it easier to separate. कशामुळे SDS टाकतोय आपण? It binds to the protein and confers the uniform negative charges density thereby making them moving during the electrophoresis. त्यानंतर decrease surface tension of the buffer used for the electrophoresis stabilize the protein. So हा काय करतो SDS सोडियम रेड्युसिल, तो सगळ्यांना काय करतो? युनिफॉर्मली निगेटिव्ह चार्ज देतो, कारण की त्याच्यामुळे काय होणार आहे? डेन्सिटी मिळणार आहे, thereby making them to move through the electrophoresis. आणि मग त्यामुळे काय करू शकतो? ते इलेक्ट्रोफोरेसिस थ्रू मूव्ह होऊ शकतात डिपेंडिंग ऑन देअर डेन्सिटी. सो सगळ्यांना एक युनिफॉर्म चार्ज देणार आहे. Question number 82. Cytochalasin D inhibits the formation of microfilament. Which of the following biological activities will not hindered? Muscle contraction, cytoplasmic transport of the vesicle, amoeboic movement of the phagocytic cell, formation of the cleavage furrow during the telophase mitosis. Cytochalasin D काय करतो एक्झॅक्टली? तर तो आपल्याला माहिती आहे इनिबिट करतो फॉर्मेशन ऑफ मायक्रोफिलामेंट. सो ह्याच्यामुळे काय होणार आहे? सायटोसोलिक ट्रान्सपोर्ट जी आहे वेसिकल्सची ती होणार नाही. क्वेश्चन नंबर 83. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट फॉर द जेनेटिक ड्रिफ्ट इज द फॉल्स? आता आपण जेनेटिक ड्रिफ्ट हे आपण स्टडी केलेले ऑलरेडी. आपण जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स होते त्यामध्ये मी डायग्रामॅटिकली तुम्हाला सांगितलं होतं. मे बी तुम्हाला आठवतही असेल, तिथे एक शूजचा पार्ट दाखवला होता, त्याच्या खाली खूप सारे इन्सेक्ट गेले होते. म्हणजेच कुठलाही एखादे नॅचरल डिझास्टर आली तर काय होतं? खूप जास्त पॉप्युलेशन डिस्ट्रॉय होऊन जाते. त्याला आपण म्हणतो जेनेटिक ड्रिफ्ट. सडन गोष्ट घडली ना, कुठलंही नॅचरल डिझास्टर असू शकतं. मग खालीलपैकी कुठली फॉल्स गोष्ट आहे?
Genetic drift can cause the allele frequency to change at the random. Yes, correct. कारण की random changes होता. Genetic drift can lead to the richness of the genetic variation within the population. रिचनेस कसा होईल? ड्रिफ्ट होत आहे ना, चेंजेस होत आहेत, नॅचरल डिझास्टर येते आणि डिझास्टरमुळे रिचनेस तर नाही होणार आहे. जेनेटिक ड्रिफ्ट कॅन कॉज द हार्मफुल अनेल्स टू बिकम द फिक्स्ड. असं होऊ शकतं एखादे इन्सेक्टचे हार्मफुल अलिल्स आहेत तर ते फिक्स होऊन झाले कारण की खूप कमी पॉप्युलेशन राहिलं तर ते फिक्स होत आहेत. जेनेटिक ड्रिफ्ट अफेक्ट्स द अलील फ्रिक्वेन्सी स्ट्रॉंगर इन द स्मॉल पॉप्युलेशन. येस, स्मॉल पॉप्युलेशन उरते तिथे जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे काही पर्टिक्युलर अलिल्स फिक्स होत आहेत. सो द नॉट करेक्ट इज द ऑप्शन नंबर बी. क्वेश्चन नंबर 84. अकॉर्डिंग टू द ओपॅरिन, 12th मधून क्वेश्चन विचारले. ओपॅरिन हॅल्डेन थेरी जर तुम्ही स्टडी केलेली असेल तर विच ऑफ द फॉलोइंग वॉज नॉट प्रेझेंट इन द प्रिमिटिव्ह ॲटमॉस्फिअर ऑफ द अर्थ. आणि तुम्ही नॅचरली सांगू शकतात की प्रिमिटिव्ह टाईपचं जे अर्थ होते किंवा ॲटमॉस्फिअर होतं ज्याच्यामध्ये ऑक्सिजन प्रेझेंट नव्हता, मग हळूहळू अल्गीज इव्हॉल्व्ह होऊ लागल्या. तेव्हा CO2 जास्त होता, हायड्रोजन होता, नायट्रोजन होता, पण ऑक्सिजन नव्हता. अल्गीज ग्रो होऊ लागल्या तर अल्गीजने काय केलं, मॅक्सिमम ऑक्सिजन CO2 कन्झ्युम केला आणि ऑक्सिजन इव्हॉल्व्ह केला. म्हणूनच आतापर्यंत आपल्या वर्ल्डमध्ये जेवढं काही फोटोसिंथेसिस होतं आणि जेवढा काही ऑक्सिजन आपल्याला मिळतोय 50% कॉन्ट्रीब्युशन फक्त आणि फक्त अल्गीजचं सेपरेट आहे. सो अल्गीज आर द गिफ्ट वन. ऑप्शन्स आहे मिथेन होता तेव्हा, हायड्रोजन होता, वॉटर होता. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर डी. काय प्रेझेंट नव्हतं? ऑक्सिजन प्रेझेंट नव्हता एन्शियंट टाइमला. तुम्ही कधी बिग बँग थेरी वगैरे असं बघा, स्टडी करून वाचून अर्थचं कसं ॲटमॉस्फिअर होतं. Life is said to have originated as a co-acerbative that were formed by DNA radiation, polymerization and aggregation. Obviously, origination तेव्हा DNA नव्हताच. DNAचं नंतर डेव्हलपमेंट झाले म्हणजे RNA एन्शियंट होता त्यानंतर मग हळूहळू डेव्हलप. सो रेडिएशन इज ऑल्सो द इनकरेक्ट किंवा हीट वगैरे ह्याचा काही प्रश्न नाहीये. सो को-असर्वेटिव्ह विचारले ना, को-असर्वेटिव्ह म्हणजे एकत्र येणे म्हणजे पॉलिमरायझेशन होत आहे किंवा ॲग्रिगेशन होत आहे. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर सी. 86. When the taxon is restricted to the particular geographical region, then it is called. ऑप्शन आहे endemic, low risk, threatened, critically endangered. पर्टिक्युलर जिओग्राफिकल रिजन. ग्लोबली म्हटलं असतं तर आता जो कोरोना व्हायरस आहे तो काय पॅन्डेमिक आहे कारण की तो ऑल ओव्हर आहे ग्लोबमध्ये. पण एका पर्टिक्युलर रिजन मध्ये असेल तर त्याला आपण एंडेमिक म्हणतो. क्लिअर. क्वेश्चन नंबर 87 बघूया. SCID, सिव्हिअर कंबाईंड इम्युन डिफिशियन्सी माईस डू नॉट हॅव. काय त्या माईसकडे नसणार आहेत? बी सेल, टी सेल, इओसिनोफिल्स, बेसोफिल्स आणि न्यूट्रोफिल्स. मग सिव्हिअर कंबाईंड इम्युनो डेफिशियन्सी, म्हणजे पर्टिक्युलर सेल्सची डेफिशियन्सी आहे. सो द करेक्ट ऑप्शन इज बी आणि टी सेल्सची तिथे डेफिशियन्सी असते जो पर्सन SCID ने अफेक्ट होतो. ओके. The lichen Rossella is the source of condiment dye antibiotic therapeutic compound. So Rossella जो आहे ना तो antibiotic म्हणून यूज करतात. रोसेलाचा जो सोर्स आहे. सीजनल ऍक्टिव्हिटी ऑफ कॅम्बियम लीड्स टू. आता सीजनल ऍक्टिव्हिटी मध्ये कॅम्बियम्समुळे काय होतं? रिंग पोरस वूड आणि डिफ्यूज पोरस वूड आणि हेटर. तर कॅम्बियमची सीजनल ऍक्टिव्हिटीमुळे त्याच्याकडे रिंग्स तयार होतात, रिंग पोरस वूड तयार होतं. जे बॉटनीचे त्यांना इझी वाटलं असेल. Cytoplasmic male sterility occurs as the result of interaction. Nucleus and plastid, mitochondria, plastid, nucleus, Golgi, nucleus and mitochondria. Nucleus असणार आहे का सायटोप्लाझ्मिक स्टेरिलिटी मध्ये? नो. सो कोण असेल? मायटोकॉन्ड्रिया अँड प्लास्टिड्स. The enzyme acetyl-CoA carboxylase belongs to which class of the enzyme? Option I transferase, hydrolase, lyase आणि ligases. acetyl-CoA अटॅच आहे ना कार्बोक्झायलेज सोबत. So the correct option is option number D. According to the Vavilov, mango, nobelcans, rice and brinjals are the sum of the crop plants originated in. हे सगळे प्लांट्स कुठे ओरिजिनेट झाले? हिंदुस्तान सेंटर. तुम्हाला काय वाटतं हे कुठे ओरिजिनेट झाले असते? ॲब्सिनियन सेंटर, एशिया मायनर सेंटर, चायना सेंटर. नावावरूनच आपल्याला आपले वाटतात मँगो,
केन, राईस, ब्रिंजल हिंदुस्तान सेंटर्स मध्ये तयार झालेले. 93 question. Which of the following technique is best for determining the precise location of radioactive isotope located in the specimen? Option I, ultracentrifugation, atomic force microscopy, autoradiography आणि fluorescence microscopy. सो त्यांनी काय म्हटलं, लोकेशन पाहिजे ना तुम्हाला रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप्सचं. जर लोकेशन पाहिजे असेल तर तुम्हाला पीजीलाही झालेला आहे, त्यासाठी तुम्ही काय यूज करता, ऑटोरेडिओग्राफी, लोकेशन चेक करण्यासाठी. येस. Bacterial glucose phosphotransferase system. In a bacterial glucose phosphotransferase system, glucose is converted to glucose 6-phosphate, which is the source of phosphate. इथे phosphate चा source कोण आहे? So ATP आहे का? Inorganic phosphate आहे का? Phosphoenol pyruvate आहे का? Creatine phosphate आहे. So bacterial glucose phosphotransferase system मध्ये involved असतो phosphoenol pyruvate. थोडासा ट्रिकी क्वेश्चन विचारला होता. क्वेश्चन नंबर 95. The end product of the adenosine monophosphate, that is the AMP, guanosine monophosphate catabolism in normal human being. So ह्यांचा end product काय, AMP आणि GMP चा, युरिया, क्रिएटिनिन, xanthine, uric acid. AMP आणि GMP चा आहे, that is the option number D. Which of the following bonds in the proteins have the partial double bond character? Partial double bond character कशामध्ये, C alpha C, C alpha beta, C beta, C alpha N and CN. So the correct option is CN. Bonding वरती questions विचारतात बघा. And question number 97. When bacteria growing, अच्छा आपल्या टेस्ट सिरीज मधला क्वेश्चन आला. When bacteria growing at 20 degrees Celsius are transferred to the 40 degrees Celsius, when they are the most like to synthesize the membrane lipids are more. म्हणजेच बॅक्टेरिया काय होता, 20 डिग्री सेल्सिअसला ठेवलेला होता आणि मग त्याला कशामध्ये ट्रान्सफर केलं, 40 डिग्री सेल्सिअसला ट्रान्सफर केलं. मग ह्याच्यामध्ये काय, कोणती जास्तीत जास्त मेम्ब्रेन लिपिड सिंथेसाइज होतील? ऑप्शन आहे शॉर्ट चेन ऑफ द सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड, लॉंग चेन ऑफ द सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड, शॉर्ट चेन ऑफ द अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड आणि लॉंग चेन ऑफ द अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड. आता तो कुठून कुठे ट्रान्सफर झाला, 20 पासून 40 मध्ये. आता मी काय म्हटलं होतं तुम्हाला, जर 20 डिग्री सेल्सिअस, तर ह्याला आपण असंही लक्षात ठेवू शकतो, UC. UC म्हणजे काय की तुम्ही युनायटेड स्टेट लक्षात ठेवू शकतात. यू म्हणजे जिथे खूप कमी टेम्परेचर आहे, म्हणजेच कोल्ड टेम्परेचर आहे. कोल्ड टेम्परेचर मध्ये अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स असतात. मग कोल्ड टेम्परेचर मध्ये अनसॅच्युरेटेड, तर ऑब्विसली जास्त टेम्परेचर मध्ये कोण येतील, सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड. आता हे जे अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स आहेत ते शॉर्ट असतात, छोटे छोटेसे असतात. सॅच्युरेटेड जे आहेत त्यांची एक लॉंग चेन असते. सो द करेक्ट ऑप्शन इज लॉंग चेन ऑफ द सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड. हा, त्यांनी जर 40 डिग्रीचा 20 मध्ये ट्रान्सफर केला असतं तर ऑप्शन काय आलं असतं, शॉर्ट चेन ऑफ द अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड. ठीक, यूसी लक्षात ठेवा, कोल्ड रिजन मध्ये अनसॅच्युरेटेड. त्यानंतर कारण की तुम्ही जर गेटचं प्रिपरेशन करत असाल, CSIRचं करत असाल, तर मग तिथे इझी होतात ना ह्या ट्रिक्स. The type of microscopy we would use to examine bacteria that are stained by the Gram staining procedure is, किती इझी आहे. आणि मी तुम्हाला म्हटलं होतं मायक्रोस्कोपी वरती क्वेश्चन विचारतात, तुम्ही रीड करून जा मायक्रोस्कोपी. ग्रॅम पॉझिटिव्ह, ग्रॅम निगेटिव्ह जे आपण BSc पासून PG पर्यंत करत आहोत. सो ब्राईट फील्ड मायक्रोस्कोपी, फ्लोरोसन्स मायक्रोस्कोपी, डार्क फील्ड मायक्रोस्कोपी, ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी. कोणता मायक्रोस्कोप आहे आपल्याकडे, ब्राईट फील्ड. ऑब्वियसली करेक्ट ऑप्शन इज द E. Question number 99. Mesenterids are found in diploblastic animal, triploblastic, fibroblastic and pseudocoelomates. So the correct option is option number B. आणि last question आहे, in the DNA sequence if nucleotide A is replaced by the nucleotide G. म्युटेशन वरती क्वेश्चन आलाय आणि हा ऑलरेडी आपण स्टडी केलेला आहे. प्रीवियस इयरला पण अशा टाइपचे क्वेश्चन्स आलेले आहेत. ट्रान्सिशन आणि ट्रान्सवर्शन दोन्ही स्टडी केलेले आहे. ट्रान्झिशन मध्ये प्युरिन इज रिप्लेस्ड बाय द प्युरिन किंवा पिरिमिडिन इज रिप्लेस्ड बाय द पिरिमिडिन. आणि ट्रान्सवर्शन मध्ये
प्युरिन इज रिप्लेस्ड बाय द पिरिमिडिन किंवा व्हॉइस वर्सा. आता इथे ॲडेनाइन आणि ग्वानिन हे काय आहेत? प्युरिन आहेत. ॲडेनाइन हा ग्वानिननी रिप्लेस झाला काय किंवा ग्वानिन ॲडेनाइननी रिप्लेस झाला काय? हे काय आहेत? ट्रान्झिशन. ऑप्शन्स आहे ट्रान्सव्हर्शन, फ्रेम शिफ्ट, मिससेन्स आणि ट्रान्झिशन. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर डी. अँड इन दिस वे वी हॅव कम्प्लिटेड द 100 क्वेश्चन्स. आता तुम्ही एकदा आन्सर की चेक करून घ्या. जास्तीत जास्त डिस्कस करण्याचा मी प्रयत्न केलाय, तरी सुद्धा आपल्याला आणखी डिटेलमध्ये बऱ्याचशा गोष्टी स्टडी करायचे, जसे बरेचसे कॅल्क्युलेशन्स आहेत किंवा PHC संबंधित काही क्वेश्चन्स आहेत ते आपल्याला स्टडी करायचे. त्यावरती लवकरच मी एक व्हिडिओ बनवेल आणि अशा टाईपचे जर क्वेश्चन्स आले तर कशा प्रकारे कॅल्क्युलेट करायचे, म्हणजे एक सेशन आपण फक्त आणि फक्त कॅल्क्युलेशन्सचं ठेवूयात, जे मी आपल्या ॲपवरती अपलोड करेल. आणि त्यासोबत तुम्हाला जर वाटत असेल की ह्यावेळेसचा कट ऑफ किती असेल किंवा कसा असेल, तर त्यावरही आपण लवकरच डिस्कशन करूयात. So thank you so much.